शिवाजी महाराज सांगायचे इथल्या शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांसाठी राज्य उभं करायचंय. म्हणजे हा राजा एवढी काळजी घेतोय की झोपताना आपल्या सैन्याला आदेश आहे, झोपताना दिव्याच्या वाती विझवून झोपा. का? चुकून उंदीर यायचा, पेटती वाघ पळवायचा, शेतकऱ्याच्या गंजीला लावायचा, शेतकऱ्याचं नुकसान व्हायचं आणि शेतकरी म्हणायचा यातोपेक्षा मोगलाई बरी, हे पाप आपल्या माथी येऊ नये म्हणून झोपताना दिव्याच्या वाती विझवून झोपा. का? शेतकऱ्याचं नुकसान व्हायला नको म्हणून. कोण विचार करतोय? शिवाजी राजा. आज काय परिस्थिती आहे शेतकऱ्यांची? आज काय अवस्था आहे शेतकऱ्यांची? म्हणजे आबा करायची आमची लोक विसरून जातात, पण आमच्यासारखी माणसं विसरत नाही. काय झालं तुम्हाला सांगतो. हा आपला सोलापूर जिल्हा आहे. इथून पुढे गेलात ना तर संभाजीनगर लागतं. संभाजीनगर ओलांडलं की जालना लागतं. जालन्यामध्ये भोकरदन नावाचा तालुका आहे. भोकरदनमध्ये पळसखेडा नावाचं एक गाव आहे आणि पळसखेडामध्ये आप्पासाहेब कदम नावाचा, आप्पासाहेब जाधव नावाचा एक शेतकरी आहे. आप्पासाहेब जाधवांना 3 मुलं आहेत. मोठा मुलगा रामेश्वर, मधला मुलगा सुनील आणि धाकटा मुलगा अजय. लॉकडाऊनच्या काळामध्ये मोठ्या मुलाचं रामेश्वरचं लग्न झालं, गुन्ह्या गोविंदानं लग्न लावलंय. मधला मुलगा मोठ्या भावाला शेतीमध्ये मदत करतोय आणि सगळ्यात धाकटा जो अजय आहे तो औरंगाबादला इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतोय. लॉकडाऊन लागला, दिवाळीचे दिवस आणि सगळं कुटुंब एकत्र घरी आलं आणि रात्रीची वेळ आहे आणि रात्रीच्या वेळामध्ये गहू पेरलाय शेतामध्ये आणि म्हातारा शेतकऱ्याचं वय 78-79 वर्ष आप्पासाहेब जाधवांचं. 3घही मुलं शेतात रात्री गावाला पाणी द्यायला निघाले. का? तर आमच्याकडे परिस्थिती अशी आहे, सगळ्यांना 24 तास लाईट आहे. फक्त इथं मातीमधून सोनं पिकवणाऱ्या शेतकऱ्याला दिवसा लाईट नाही, त्याला रात्रीची लाईट आहे आणि म्हणून रात्री 1 वाजता लाईट येते आणि म्हणून गव्हाला पाणी द्यायला हे दोघंही भावंड निघाले. तसा धाकटा भाऊ अजय म्हणतोय दादा मी काय करू घरी एकटा, मी पण येतो की तुमच्या सोबत. आणि 3घही भावंड शेताला पाणी द्यायला निघाले. रात्री 1 वाजता लाईट येणार आहे आणि बघता बघता दोघंही भावंड बांधाजवळ थांबली. मोठा भाऊ रामेश्वर हा विहिरीजवळ त्या मोटरीचं बटन चालू करायला गेला, पण एमएससीबीच्या भोंगळ कारभारामुळे संपूर्ण पोलला, त्या डीपीला आणि डीपीच्या बाजूला असलेल्या विहिरीमधल्या सगळ्या पाण्यामध्ये विजेचा करंट उतरला होता. त्याला समजलंच नाही. त्यानं बटन दाबण्याकरता हात लावला आणि हात लावलाच क्षणी विजेच्या प्रचंड धक्क्यानं हा मोठा भाऊ विहिरीमध्ये फेकला गेला. त्या लांब बसलेल्या दोघं भावंडांना वाटलं आपला भाऊ पाय घसरून विहिरीत पडलाय. दोघेही धावत गेली भावाला वाचवण्याकरता विहिरीमध्ये उड्या मारल्या, पण विजेचा करंट विहिरीमध्ये होता. ती गई जागीच गतप्राण झाली. जागीच गतप्राण झाली. पहाटे 4 वाजता लाईट गेली आहे. म्हातारा आप्पासाहेब जाधव उठलाय, विचार करतोय 4 वाजले लाईट गेली, पोरं घरी कशी आली नाहीत. आणि जोपर्यंत पोरं घरी येत नाहीत तोपर्यंत बापाच्या डोळ्याला डोळा लागत नसतो. बाप विचार करतोय पोरं कशी आली नाहीत आणि 4-4:15 वाजता म्हातारा बॅटरी घेऊन शेताकडे निघालाय. पोरं घरी कशी आली नाहीत आणि म्हातारा शेतामध्ये आलाय. सगळीकडे बॅटरी फिरवतोय, आवाज देतोय रामेश्वर बाळा कुठंस, सुनील बाळा कुठंस, अजय बाळा कुठंय. पण आवाज पोरांचा येत नाही. म्हाताऱ्याने शेतामध्ये बघितलं, शेताला पाणी भरलेलं नाही. पोरं गेलीत कुठं. म्हातारा फिरतोय अख्ख्या शेतात, आवाज देतोय आणि चुकून त्या विहिरीजवळ आला. विहिरीच्या बाजूला मोठ्या पोराची चप्पल पडलेली दिसली. आजूबाजूला बॅटरी फिरवतोय, नकळत विहिरीवरून बॅटरी फिरवली आणि लक्षात आलं ती गही पोरांची प्रेत फुगून वर आली होती. काय वेदना झाली असतील बापाच्या अंतःकरणाला, काय वाटलं असेल. 18 आमदार येऊन गेले त्या ठिकाणी, 3 खासदार येऊन गेले, 2 मंत्री येऊन गेले. सगळ्यांनी सांगितलं बाबा खूप वाईट झालं, बाबा तुमच्या वाटेला असं यायला नको होतं. ती काही पोरं एकाच वेळी गेली, बाबा खूप मोठं नुकसान आहे, तुम्हाला मदत मिळाली पाहिजे. सगळे येऊन गेले, पण मंत्र्यांनी सांगितलं की सध्या परिस्थिती अशी आहे की राज्यामध्ये विधान परिस्थितीच्या निवडणुका चालू आहे, त्याची आचारसंहिता आहे आणि त्यामुळे मदतीची घोषणा करता येणार नाही. तुम्हाला अवघ्या काही दिवसामध्ये मदत करतो. आबा 3 वर्ष उलटून गेली, त्या कुटुंबाला 1 रुपयाची सुद्धा मदत झाली नाही. ही या राज्यामधल्या शेतकऱ्यांची आजची अवस्था आहे. का होतं असं, कशामुळे होतं. आम्ही म्हणतो राज्य शेतकऱ्यांचं आहे, मग जर राज्य शेतकऱ्यांचं आहे तर तुमच्याच पंढरपूर तालुक्यामधल्या मगरवाडी मधल्या सुरत जाधव नावाच्या 28 वर्ष वयाच्या शेतकऱ्याच्या पोरानं का लिहावं, का विषप्राशन करावं आणि का म्हणावं की परमेश्वरा मला पुढचा जन्म कुत्र्या मांजराचा दे, पण शेतकऱ्याच्या पोटी जन्माला घालू नको. हे तुमच्याच तालुक्यामधलं पोरगं सांगत असेल तर काय कमवलंय आम्ही. कोणतं राज्य आहे शिवाजी महाराजांचं, कोणतं राज्य आहे शिवाजी महाराजांच्या विचाराचं. याचं कारण असं आहे की तिथं आमचा निर्णय घेणारी जी आहेत ना, तिथं आमची माणसं नाहीत ना, तिथं आमच्या विचाराची, आमच्या शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या, मजुरांच्या, गरिबांचा विचार करणारी माणसं जोपर्यंत जात नाही ना तोपर्यंत तुम्हाला आम्हाला न्याय मिळत नाही. तो न्याय मिळवायचा असेल ना तर आपल्या पोरांना सक्षम करा, वाचायला शिकवा, अभ्यासायला शिकवा. व्याख्यानमालेचा खरा उद्देश आहे तुम्ही जागरूक झाला पाहिजेत ना, तुम्हाला समजलं पाहिजे, पोरांपर्यंत शिवचरित्र गेलं पाहिजे. नाही जात. आता पोरांची अवस्था अशी आहे, आईबाबाबद्दल बोलून काय फायदा आहे. आता हे आपलं पंढरपूर आहे,
पंढरपूरमध्ये शिवजयंती साजरी होते. मला एक सांगा, आपला सगळ्यात मोठा सण कुठला आहे? आता तुमच्याकडे पंढरपूरमध्ये आषाढी आहे, कार्तिकी आहे, किंवा दिवाळी आहे, पाडवा आहे, होत असेल आपल्याकडे सगळ्यात मोठा सण. आता तुम्ही मला विचारा, सर तुम्ही पुण्यामधून आलाय, तुमचा सगळ्यात मोठा सण कोणता आहे? आता आमचा सगळ्यात मोठा सण कुठला आहे माहितीये का? 31st. हॉटेल प्या, ढाबे प्या, बार प्या, पोरग या हॉटेलला, बाप त्या ढाब्याला. म्हणजे या 31ची घटना आहे. काय झालं? 31चा दिवस होता, रात्रीचे 12-12:30 वाजले होते आणि पोरग घरी आलं नव्हतं. आता बाप विचार करतोय, 31चा दिवस आहे, रात्रीचे 12-12:30 वाजले, पोरग घरी आलं नाही म्हटल्यावर एक कार्ट नक्कीच कुठतरी पार्टीला गेलं असणार. आणि बाप वाट बघतोय. 12 वाजले, 12:30 वाजले, 1 वाजले, 1:30 वाजले, 2 वाजले आणि 2 वाजता पोरग हळूच डुलत लेझिम खेळत घरामध्ये आलं. शर्ट काढला, टी शर्ट घातला, पॅन्ट काढली, हाफ पॅन्ट घातली आणि पोरगा अंथरुणावर जाऊन पडलंय. आता बाप विचार करतोय, हे बेनं एवढ्या उशिरा आलंय म्हटल्यावर नक्कीच कुठून तरी पार्टी करून आलंय. आणि पार्टीला कुठं गेलं होतं हे जर शोधायचं असेल तर याच्या पॅन्टचे खिसे चेक करावे लागतील. आणि बापाने खुंटीवर टांगलेली पोराची पॅन्ट काढली, पहिल्या खिशात हात घातला, काय सापडलं? गायछापची पुडी, चुन्याची डबी, चैतन्य चूर्ण, कारण ते खाल्ल्याशिवाय सकाळी जमतच नाही. दुसऱ्या खिशामध्ये हात घातला, काय सापडलं? दारूची बाटली, शेंगदाण्याची पुडी. बापाने पोरला उठवलं, उचललं, असं झोडलं. पोरग रडत होतं, पोरग ओरडत होतं आणि ओरडत पोरग एकच सांगत होतं, बाबा बाबा बाबा, अहो ती माझी पॅन्ट नाही, ती तुमची पॅन्ट आहे. कुणी कुणाला सांगायचं? कुणी कुणाला शिकवायचं? म्हणजे पोरगा शाळेमधून घरी आला का बाप पोराला आवाज देतोय, अरे बेटा जरा माचीस घेऊन ये. पोरग विचारते, बाबा कशाला? बाप सांगतो, आण, सिगरेट पेटवायची आहे. पोरग माचीस अशी आणून देतोय की आपला बाप जणू काय आता ऑलिम्पिकची मशाल पेटवणार आहे. आणि मग बापाचं सुरू, कानातून धूर, नाकातून धूर, तोंडातून धूर. ते पोरग दुसऱ्या दिवशी अख्ख्या वर्गात सांगतं, काय आपला बाप म्हणजे 1 नंबर जादूगार आहे, सगळीकडून धूर काढतो. मग हेच पोरग जेव्हा म्हातारपणी आई बापाचा धूर काढतं तेव्हा आम्हाला संस्कारांची किंमत कळते. का संस्कार करायचे? का विचार करायचे? का जयंती साजरी करायची शिवाजी महाराजांची? शिवाजी महाराज केवळ राजे नाही आहेत. शिवाजी महाराजांनी ठरवलं असतं ना नुसतं राज्य उभं करायचं, तर वयाच्या 14व्या वर्षी आपल्या पोराच्या हातामध्ये लेखणी दिली नसती. शिवाजी महाराजांनी 14व्या वर्षी आपल्या मुलाच्या हातामध्ये लेखणी दिली आहे आणि सांगितलंय, शंभूराजे लिखाण करायचंय. शिवाजी महाराजांचा मुलगा केवळ राजा नाही, लिखाण करून दाखवलंय. बुधभूषणम, 7 सदक असे ग्रंथ संभाजी महाराजांनी त्या काळामध्ये लिहून दाखवले. तुम्हाला आम्हाला हे सांगावं लागेल. व्यापार उद्योगामध्ये आमच्याकडे कोणी म्हटलं की आमचा माणूस उद्योगामध्ये पडलाय म्हटल्यावर असं म्हटलं जातं, पडला म्हणजे पडलाच आहे. अरे नाही, शिवाजी महाराज उद्योजक आहेत. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये मसाल्याचे पदार्थ असतील, रेशमी कापड असेल, तन्वी कापड असेल, हे सगळं घेऊन इराण, तुर्कस्तान पर्यंत व्यापार चालत होता. शिवाजी महाराजांनी ज्या हातामध्ये तलवारी घेतल्यात ना, या स्पॅनिश मधून त्याचं पाता त्या काळात बनवून आणलंय. आणि हे करायचं असेल ना तर नियोजन करावं लागतं, नियोजन करून करावं लागतं. नियोजन शिकायचंय ना, शिकावं ना राजांकडून, शिकावं लागतं. साधं उदाहरण सांगतो. काय झालं? 6 जून 1674 रायगडावर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक आहे. आणि राज्याभिषेकाकरता एक वकील रायगडावर आलाय, त्याचं नाव आहे हेनरी ऑक्सिटन, इंग्रज आहे. तो रायगडावर आलाय आणि रायगडाच्या पायथ्याशी आला. त्याला बघितलं, काय किल्ला बांधला तो लिहितो डायरीमध्ये, आणि त्याच्या डायरीची पानं महाराष्ट्रामधल्या काही इतिहासकारांनी आणली आणि ती वाचली तेव्हा समजलं. काय त्यानं लिहिलं डायरीवर? काय की मी रायगडाच्या पायथ्याशी आलोय. रायगड बघितला, अरे काय किल्ला बांधलाय शिवाजी महाराजांनी. अरे जगामध्ये असा दुसरा किल्ला कुठंच नाही, अजस्त्र आहे. आजूबाजूला 42 किल्ले आहेत आणि 42 किल्ल्यांच्या मध्यभागी हा किल्ला उभा आहे. हा किल्ला इतका बलदंड आहे की याच्यावर चढायला जायला अगदी एवढीशी जागा आहे, एवढीशी पायवाट आहे. म्हणजे एका वेळी फक्त एक माणूस वरती जाऊ शकतो अशी एवढीशी जागा आहे. म्हणजे लाखभर सैन्य जरी आलं तरी एका वेळी किल्ल्यावर चढू शकत नाही, किल्ला जिंकू शकत नाही. अरे काय किल्ला बांधलाय, काय रचना आहे शिवाजी महाराजांनी केलेली. तो आश्चर्याचा धक्का बसलाय त्याला आणि तो विचार करतोय की मला रायगडावर जायचंय. कसं जावं? जायचं कसं? तो विचार करतोय. पायी जायचं म्हटल्यावर चालायला त्रास होणार,
घोड्यावर जायचं म्हटल्यावर घोडा नेता येत नाही, मग जायचं कसं? त्याला पालखी घेतली आहे, त्याला पालखीत बसवला गेला. तो रायगडावर त्याला घेऊन चालले, तर पुढे एक माणूस चाललाय, मध्ये पालखीत हा बसलाय, पाठीमागा माणूस आहे, आणि हा डायरीमध्ये पालखीत पण लिहितोय. तो लिहितो काय किल्ला बांधलाय शिवाजी महाराजांनी, असा किल्ला जगात कुठं बघितलाच नाही, अजस्र किल्ला आहे, वा. तो लिहितोय आणि एवढ्या एका वेळी एक माणूस जाईल अशी एवढीशी पायवाट आहे, कोणी जिंकू शकत नाही हा किल्ला. आणि तो हेनरी ऑक्सिटन रायगडाच्या त्या महादरवाजाजवळ आला आणि थबकला, क्षणभर थबकला. का? त्याला आश्चर्याचा धक्का बसलाय. का? त्या महादरवाजावर 2 हत्ती उभे आहे. हत्ती. त्याला आश्चर्य वाटलं, अरे इथं एका वेळी फक्त एक माणूस येऊ शकतो अशी एवढीशी जागा आहे, मग शिवाजी महाराजांनी हत्ती आणले कुठून? हत्ती आणले कसे? तो प्रत्येकाला विचारतोय, हत्ती कुठून आणले सांगा, कसे आणले मला सांगा, कुठल्या रस्त्याने आणले मला सांगा, तो रस्ता मला बघायचा आहे. प्रत्येकाला विचारतोय, पण त्याला उत्तर कोणी देत नाही. आणि त्यानं न राहून दुसऱ्या दिवशी शिवाजी महाराजांना विचारलं की महाराज, मी रायगडावर आलो, आणि महाराज रायगडावर येताना रायगडाची रचना बघितली, एका वेळी फक्त एक माणूस वरती जाऊ शकतो अशी एवढीशी पाऊल वाट आहे. मग महाराज या एवढ्याशा जागेमध्ये तुम्ही हत्ती आणले कसे? कुठल्या वाटेनं आणले? कुठल्या रस्त्यानं आणले? महाराज रस्ता कुठे आहे मला दाखवा. आणि त्यावेळी शिवाजी महाराज हसायला लागले आणि सांगायला लागले, हेनरी ऑक्सिटन, ते हत्ती मी आज आणले नाहीत. म्हटलं मग हेनरी ऑक्सिटन, राज्याभिषेक करायचा हे मी आज ठरवलं नाही, हे मी 10 वर्षापूर्वी ठरवलं होतं की काय आपल्याला 10 वर्षानंतर राज्याभिषेक करायचा आहे. आणि त्याच वेळी मला ठाऊक होतं की 10 वर्षानंतर जर आपल्याला राज्याभिषेक करायचा असेल तर 10 वर्षानंतर आपल्याला रायगडावर हत्ती लागतील. म्हणून हत्तीची लहान लहान पिल्लं मी पालखीत घातली आणि पालखीत घालून रायगडावर आणली, रायगडावर लहानाची मोठी केली, आणि ती पिल्लं आज मोठे हत्ती बनून इथं रायगडाच्या महादरवाजाजवळ उभे आहे. याचं कारण, याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ असा आहे की ज्याला आम्ही आमचा बाप म्हणतो ना, तो शिवाजी राजा 10 वर्ष पुढचं नियोजन करतोय. मला एक सांगा, तुम्ही आम्ही किती दिवसाचं नियोजन करतोय? तुम्ही आम्ही किती वेळाचं नियोजन करतोय? आमची पोरं किती वेळाचं नियोजन करतायत? सायंकाळी पोरं, म्हणजे आमच्याकडे परिस्थिती आबा अशी आहे की संध्याकाळी नवरा आणि बायकोमध्ये भांडण आहे. रोज संध्याकाळी प्रत्येक घरामध्ये कशावरून भांडण आहे? भांडण कर. पोराला कुणी शिकवायचं याच्यावरून नाहीये, पोराचा अभ्यास कोणी घ्यायचा याच्यावर नाहीये, भाजी काय करायची याच्यावर नाहीये, टीव्हीचा रिमोट कुणाकडे पाहिजे याच्यावरून भांडण आहे. अख्खा प्रवास टीव्हीवर आहे. म्हणजे कसं? लग्नाच्या आधी तुझ्यात जीव रंगला, लग्न जुळलं लागीर झालं जी, लग्न झालं नांदा सौख्य बरे, 1 वर्षानं होम मिनिस्टर, 2 वर्षानं मुलगी झाली हो, 5 वर्षानं आई कुठं काय करते, 10 वर्षानं चला हवा येऊ द्या, 20 वर्ष झाली जी गौरव पुरस्कार. संपलं सगळं. अख्खा प्रवास टीव्हीवर आहे. मग सांगायचं कोण आहे? पोरं घडवायची कशी? शिवाजी राजा काय आहे?